नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 3 फुलझाडं अशी आहेत, त्या 3 पैकी एक तरी रोप तुमच्याकडे असायलाच हवं, असं वास्तुशास्त्र सांगतं. कारण ही 3 फुलझाडं तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतात, आनंद घेऊन येतात. कोणती आहेत ती 3 फुलझाडं आणि काय लाभ या फुलझाडांनी होतात, चला जाणून घेऊया. मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडांचं महत्त्व सांगितलेलं आहे. यामध्येच 3 फुलझाडं अशी आहेत, जी आपल्या गॅलरीमध्ये नक्कीच लावू शकतो. या फुलझाडांमध्ये घरातल्यांचे नातेसंबंध दृढ होतात, घरात सकारात्मकता ऊर्जा येते, घरामध्ये असणाऱ्या सर्व मंडळींची प्रगती होते. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो, आर्थिक समस्या दूर होतात. एवढेच फायदे देणारे ते 3 फुलझाडं कोणते? चला जाणून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड आहे मोगऱ्याचं झाड. पांढरा शुभ्र मोगरा हा मोगरा सुगंध देऊन जसं मन प्रसन्न करतो, तसंच मोगऱ्याच्या झाडाला रोज पाणी घातलं असता माता लक्ष्मी प्रसन्न होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. मोगऱ्याच्या सौम्य आणि मोहक सुगंधामुळे मोगरा घरात शांती घेऊन येतो. मोगऱ्याची फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रिय आहेत. मोगऱ्याची फुलं भगवान महादेवांना सुद्धा वाहिली जातात. वास्तूप्रमाणे मोगरा उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणं शुभ मानलं जातं. या दिशेतून येणारी सकारात्मक ऊर्जा मनाला शांती देणारी असते. मोगऱ्याचे रोप छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढतं आणि रोज पाणी दिल्यानंतर, व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येतात. मोगऱ्याच्या झाडाचे अनेक वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत, पण साधारणतः कुठलीही जात असली मोगऱ्याची तरीसुद्धा ती प्रसन्नता वाढवते, तणाव कमी करते, वातावरण सात्विक बनवते. तुमच्याकडेही मोगऱ्याचं रोप असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतरच दुसरं फुलझाड म्हणजे पारिजातकाचं म्हणजेच प्राजक्ताचं झाड. या पारिजातकाला प्राजक्त, हरशिंगार अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पारिजातकाच्या फुलांचं वैशिष्ट्य हे आहे की या फुलांचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा आहे. पारिजातक हे स्वर्गातलं झाड होतं असं म्हणतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी कृष्ण रूपात सत्यभामेच्या हट्टासाठी ते झाड पृथ्वीवर आणलं. अशा या पारिजातकाच्या फुलांचा मोह देवाला सुद्धा भावा इतकी ही फुलं सुंदर असतात, मनाला शांती देणारी असतात. धार्मिक पूजेत तर या फुलांना महत्त्व आहेच, पण मानसिक शांती, मानसिक संतुलन ठेवण्यासाठी ही फुलं फार मदत करतात. पारिजातकाचं झाड जिथे असतं तिथे प्रसन्नता वाटते, दिव्यता येते. म्हणून आपल्या अंगणात जर भरपूर जागा असेल तर पारिजातकाचं झाड नक्की लावावं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे जास्वंदीच्या फुलाचं, ज्याला हिबिस्कस म्हटलं जातं. गणपती बाप्पाला आवडणारं हे जास्वंदीच्या फुलांचं झाड हे सुद्धा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये अंगणात नक्की लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीच्या फुलांच्या रोपालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जास्वंदीच्या फुलांचं झाड वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावं. त्याचबरोबर या झाडाच्या फुलांचे केसांसाठी, आरोग्यासाठी असणारे फायदे तर भरपूर आहेत आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे. जास्वंदीच्या फुलांचं तेल हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. पण जास्वंदीचं फूल जसं गणपती बाप्पाला प्रिय आहे, तसंच ते दुर्गा मातेला, काली मातेला सुद्धा प्रिय आहे. म्हणून पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलांचा समावेश अवश्य करावा. ते शक्तीचं प्रतीक मानलं जातं. जास्वंदीच्या रोपामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते, मानसिक स्थैर्य येतं आणि आरोग्याचा लाभ होतो. तर मंडळी, ही होती 3 महत्त्वाची फुलझाडं. या 3 फुलझाडांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जास्वंद हे शक्तीचं प्रतीक आहे, मोगरा हे शांतीचं प्रतीक आहे आणि पारिजातक हे दिव्यतेचं प्रतीक आहे. म्हणून ही फुलझाडं वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या अंगणामध्ये नक्की लावावी. धन्यवाद.